दाखवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःची जमीन विकली, अशा प्रकारचा जो एक मेसेज आहे तो मराठा समाजात आहे आणि त्याच संदर्भातले आरोप कालच्या पत्रकार परिषदेत केले गेलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या तिघांनी आरोप केले त्यांच्या व्यतिरिक्त जे चौथे आरोपी होते अमोल खुणेजी ते आहेत। अमोल दादा, सगळ्यात आधी तर काल जे आरोप केले गेलेले आहेत तुम्ही सुद्धा ती पत्रकार परिषद ऐकली असेलच, कारण जवळपास सगळ्याच मराठा समाजाने ऐकलेली आहे। त्या आरोपांकडे कशा प्रकारे पाहताय, किती तथ्य आहे त्या आरोपांमध्ये, हे असं आरोप ऐकल्यानंतर नेमकं काय वाटतं? नाही, त्याने जमीन विकलीच ना आमच्यासाठी 2 एकर जमीन गेली त्यांची आम्हाला सोडण्यासाठी। 2 एकर जमीन गेली, 2 वर्ष घरी नाही गेली ती। मग आता ह्याच्या पलीकडे आणि काय करतील ते आपल्यासाठी? म्हणजे कालचे जे आरोप झाले ते सगळे खोटे होते, कारण त्यांचे आणि माझे 15 दिवस झालं काही संपर्क नाहीत, कॉन्टॅक्ट नाहीत, काय नाहीत, कारण मी त्याच्यामुळे काही सांगू शकत नाही त्यांच्याविषयी। बरं, 15 दिवसापूर्वी मग त्यांनी काही संपर्क केला होता की आपण अशी पत्रकार परिषद घेणार आहोत, तुम्ही सोबत या अमोलदादा वगैरे, असा काही संपर्क केला होता का तुम्ही? मला त्यांनी प्रयत्न बी केला नाही आणि मी जाऊ बी शकत नाही, जरांगे पाटलाला सोडून मी कुठंच जाऊ शकत नाही हे त्यांना पक्क माहीत होतं, त्याच्यामुळे त्यांनी मला कधी टार्गेट केलंच नाही। हे जे काल पत्रकार परिषद घेतली त्यातल्याच काही जणांशी मागच्या वर्षी म्हणजे अगदी डिसेंबर महिन्यात वगैरे पुढारी न्यूजने बातचीत केलेली, तेव्हा त्यांनी मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दाखवलेला आणि त्यानंतर आता काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील हे कशा प्रकारे समाजाशी खोटं वागतायत किंवा समाजाकडून फायदा करून घेतात हे सांगतायत। हे असं दुटप्पी वागणं नेमकं कशामुळे, असं काय झालं या 2 महिन्यांमध्ये असं तुम्हाला वाटतं? हे काय माहिती का, एक समाजाचा माणूस चांगला आहे, प्रेमळ मनाने काम करतोय आणि त्या माणसाच्या विरोधात जाण्याची काही गरजच नाही ना, ह्यांना काहीच गरज नाही। कारण काय असतं माहिती आहे का, हे महाराज लोक हे काय जे असते ह्यांना कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे, म्हणून हे समजा त्यांना ती प्रसिद्धी नाही भेटली ह्याच्यापासून त्याच्यामुळे विरोधात चालले। आता मी तर एवढा मोठा त्यांच्या जवळचा सहकारी, मी आत्तापासून कधी स्टेजवर दिसलो का तुम्हाला तिथे? कारण गरज नाही, तो माणूस आज ना उद्या आपलाच आहे ना, आज आहेत येते महाराष्ट्रातले सर्व मराठी समाज त्यांना भेटेल, आपली गरज काय असते तर आपली सत्य उद्या चला बी, आज बी आपली तर उद्या आपण म्हणजे टी व्हीवर येण्यासाठी त्यांच्या सगळं रान म्हणजे आपल्याला ती गोष्ट आवडत नाही पहिल्यापासून। मी एकदम प्रामाणिक त्यांचाच माणूस आहे पहिल्यापासून आणि त्यांच्या विरोधात मी कधी जाणार नाही। म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळाली नाही म्हणून हे तिघांनी काल पत्रकार परिषद घेतली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? त्यांना स्टेजवर जागा मिळाली नाही, प्रसिद्धी मिळाली नाही, माध्यमांनी दखल घेतली नाही म्हणून कालची ही विरोधातली पत्रकार परिषद झाली का? आणखी काही राजकीय कारणं असू शकतात, आर्थिक लागेबंदे असू शकतात, काय कारणं असू शकतात? राजकीय कारण हे आपण काही सांगू शकत नाही, कारण आपले काही एवढे कॉन्टॅक्टवर नाहीत, आपला कोणासंग संपर्क बी नाही। आपण फक्त मानतो त्या एकाच माणसाला जरांगे पाटील, ह्याच्या पलीकडे आपल्याला कोण ओळखीत बी नाही आणि काही संबंध बी नाही आपला कोणासंग। राजकीय लोकाला मला कोणी ओळखीत नाही, मी बी कोणाला ओळखीत नाही, फक्त जरांगे पाटला संग आपले संबंध आहेत पहिल्यापासून आणि राहतील इथून पुढे। तुमचे मनोजदादांशी फार जुने संबंध असं तुम्ही सांगता आणि तसं सर्वांना ठाऊक सुद्धा, म्हणजे अगदी कोपर्डी प्रकरण झालं तेव्हापासून मनोजदादांबद्दल आता जे वक्तव्य केले जातात, म्हणजे कोणी म्हणतंय ते मॅनेज झाले, वाशीच्या सभेपूर्वी मॅनेज झाले, तुम्हाला वाटतं ते मॅनेज झाले असते? त्यांचा असा स्वभाव आहे, ते पहिल्यापासून आहे का कधीच मॅनेज नाही झाले, काही नाही, काही नाही। मॅनेज झाले असते तर मोठी झाली असते हो, इथून मागं पण त्याने आंदोलनं केली, सर्व केलं, मॅनेज झाले। आज त्या सिमेंटाच्या घरात कशाला राहिले असते, सिमेंटाच्या पत्राच्या घरात आज एखादा बंगलाच राहिला असता ना त्या माणसाचा, इथून मागं किती योग आले, कधीच मॅनेज नाही झाली ती आतापर्यंत। आणि मॅनेज व्हायची असते तर कवाच झाली असती, मोठे झाले असते। आज काय आहे त्यांची परिस्थिती, आज परिस्थिती काय आहे, एक छप्पर असल्यासारखंच आहे ना। आज आहे का त्यांचं घर जाऊन बघा तुम्हाला वाटतंय की माणूस मॅनेज होईल म्हणून घर बघून? आणि काय प्रॉपर्टी कुठं काय घेतलेलं दिसतंय की? आहे तीच परिस्थिती, पहिली जी होती तीच आहे, आज बी तीच आहे। तर आता कालच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचं आणि मनोज काही बोलणं झालं नाही, काही रिपोर्ट पाठवून नाही, बोलणं नाही झालं। आता तुम्ही जाणार आहात अंतरवाली? पाटलाचा फोन आला तर जाऊ शकतो, भेटायला तर जातोच ना मी, असं बी 2 दिवसाला 3 दिवसाला भेटायला जातोय पाटलाला। इथून पुढची तुमची मनोज जरांगे पाटलांचे जुने सहकारी, जवळचे सहकारी म्हणून भूमिका काय असणार आहे? बऱ्याच जणांच्या भूमिका आता बदलताना दिसत आहेत, अजय महाराज बारसकर असतील किंवा काल ज्या तिघांनी पत्रकार परिषद घेतली मुंबईमध्ये त्यांच्या भूमिका बदलत आहेत, तुमची भूमिका स्पष्टपणे ठामपणे काय असते? महाराजांनी आत्ता आलीत महाराजांनी काय केलंय पाटलासाठी? महाराजांनी केलंय काय? पाटील आलेत किती दिवसात, या महिन्या 2 महिन्यात। महाराज पाटील चालत म्हणाल, महाराज ह्या महिन्या 2 महिन्यात आलेत। आणि महाराजाचं योगदान काय आहे समाजासाठी? आम्ही तरी समजा समाजासाठी एवढं करून बी आज आम्ही कुठं प्रसिद्धी घेत नाहीत, काय नाही, आम्हाला ती प्रसिद्धी नको बी, समाज आपल्या पाठीसाहेब बस एवढंच आपल्याला भरपूर झालं।
काल आरोप करताना जे तिघजण आरोप करत होते त्यांनी असं म्हटलं की मनोज जरांगे पाटील यांनी त्यावेळी कोपर्डी प्रकरणातला जो आरोपी होता त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त केलं. आमच्या काय म्हणतात माइंड स्टॉर्मिंग ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण तशा प्रकारचं केलं आणि नेमका जेव्हा हल्ला करायचा होता तेव्हा मनोज जरांगे पाटील पळून गेले असं त्यांनी म्हटलं. त्यावेळी काय झालं होतं तुम्हाला स्पष्टपणे आठवत असेल, आयुष्यातली एक मोठी घटना. स्पष्टपणे काय झालं होतं त्यावेळी? ऐका, ती नराधाम होती हां, आणि आपण त्यांना कोर्टात मारलं म्हणून काय विषय काय एवढा हे नाही, गंभीर नाही. पाटलाचा काय संबंध? आपण आपल्या समाजासाठी केले, जातीसाठी केले. जे शिवाजी महाराजांनी केलं तर राजाच्या पाटलाचे पाय तोडले होते तेच आपण केलं. पण एवढं कायद्यात घटलं होतं आपण ती शिक्षा भोगली. आणि बी जर सरकारला आपल्याला राहिलेले 3 वर्ष भोगायला लावायचे असले तर बिंदास भोगू शकतो आपण. आपल्याला माझी आज बी तयारी, माझे राहिलेले 3 वर्ष मी आज बी बघू शकतो. आज बी केस सुरू करा मला काहीच पश्चाताप नाही त्या गोष्टीचा. हे मोठं वक्तव्य आहे खरं तर तुमचं की उरलेली शिक्षा मी भोगायला हां, भोगायला तयार आहे. आणि कधी बी उद्या बी केस स्टँड करा मला, काय अडचण नाही. 100 बघू शकतो मी. बरं, त्यावेळचं जे हल्ला करण्याचं सगळं नियोजन होतं ते मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं असं सुद्धा काल त्या पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं. केलं होतं का मनोज जरांगे पाटलांनी? आणि मग हल्ल्याच्या वेळी मनोज जरांगे पाटील कुठे गेले होते असा सुद्धा सवाल त्यांनी विचारला. नाही, त्यांनी नियोजन केलं नाही, काही नाही. एक आमचं रक्त सळसळ त्या टायमाला मराठा मोर्चे निघले. किती 58 किती निघले होते? 58 मोर्चे निघले होते. आणि त्या टायमाला एक जोश होता आणि असं वाटायचं की बाबा हे चुकीचं झालंय, इथं आपण काहीतरी करायला पाहिजे. आता समजा रस्त्याला चर्चा सुरू असली तर हे चुकीचं, समजा ही घटना ही चुकीची झालेली, मग आपण काय करायला पाहिजे इथं ते समजा आपल्याला एक भावनिक झालो होतं आम्ही ते केलं. आम्हाला काय जरांगे पाटलांचा काही विषय नव्हता, काय नव्हतं ह्याच्यात. पण समजा एक आपण जातीचं केलं आणि कशाला कोणाचं नाव घेतात आणि कशाला कोणाला बरबाद करतात, म्हणजे हे करतात त्यांना कशाला टार्गेट, काय नाही तसा विषय. समाजात आता नाही म्हटलं तरी 2 गट पडलेले दिसत आहेत. एक आहेत जे मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलत आहेत, एक आहेत जे तुमच्यासारखे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात. हे 2 गट नेमके कशामुळे पडले? म्हणजे अगदी एक महिनाभर मागे जाऊन बघितलं तर एकच गट होता जो मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात होता. अगदी काही थोडके जण होते जे विरोधात होते. आता गट पडलेले दिसत आहेत. कशामुळे गट पडलेत असं वाटतं? आता काय माहिती आहे का, कुणाला बी आपोआपली प्रसिद्धी वाटते. आणि प्रसिद्धीसाठी काही बी माणसाने कोणत्या बी स्टेपला आणि कोणत्या खालच्या पातळीला जाऊ नये. आता काय, आम्ही तर मावळे म्हणूनच राहणार पाटलासोबत. जे गेले ते कावळीचं, त्याला कोण काय करणार. मनोज जरांगे पाटील काल मुंबईला जायला निघाले होते. आज सकाळी त्यांनी भूमिका घेतली की पुन्हा अंतर्वादीमध्ये जाऊया. 2 तासानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करतो. जर तुम्ही त्यांचे जुने सहकारी म्हणून अमोल खुणे त्यांच्यासोबत मुंबईकडे जाणार का, सागर बंगल्याकडे जाणार ना. मी एकटाच नाही, अख्खे आमच्या तालुक्यातले प्रत्येक गावातले मुलं जाणार, माझ्या संग येणार प्रत्येक मुलं. आणि ते कवा बी त्याने हाक मारून द्या, आपण कवा बी जायला तयार आहेत त्यांच्यासंग, काय अडचण नाही. इथून पुढची साथ ही मनोज जरांगे पाटलांसोबतच असणार आहे तुमची? हां, इथून पुढं आपण जरांगे पाटलासोबतच. आपल्याला काय नाही अपेक्षा नाही कोणती, काय नाही. इथून पुढं कधी बी जरांगे पाटलासाठी आणि जातीसाठी तर कधी बी उभाच होत आपण. कुठं काय होऊन द्या, इथून पुढं तर आता तर काही बी करणार मी. इथून पुढं समाजावर कुठं अन्याय झाला तर आता तर मुद्दाम मी तिथं जाणार. काय केस करायचं ते करून द्या सरकारवर. आणि माझ्यावर होणार इथून पुढे, हे मला माहिती. टार्गेट होणार मला. बरं, हे जे अजय महाराज बारसकर होते त्यांच्याशी चर्चा करायला काही नवी मुंबईतले मराठा समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेले होते, मराठा आंदोलक गेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करण्यासाठी गेलो होतो, मात्र सरकारने दबावतंत्र वापरून, पोलिसांवर दबाव टाकून आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. कशा प्रकारे पाहता यायचं? आता सरकार दबावच आणायला लागले ना. जरांगे पाटलाचं त्यांना आंदोलन मोडीकीतच काढायचं. सरकार दबावच आणायला लागले त्यांच्यावर. त्याला आपण काय करणार? आपण एवढी मोठी नाही तर एवढा अभ्यास बी नाही आपला एवढ्या वरच्या लेवलचा, पण आपण जरांगे पाटला सोबत. तुम्हाला कोणीच संपर्क केला नाही? जसं हे तिघजण वेगळी भूमिका घेतात तसं तुमच्याशी कोणीच संपर्क केला नाही का की तुम्ही वेगळी भूमिका घ्या, तुमचा असा फायदा होऊ शकेल, तसा फायदा होऊ शकेल? कोणी संपर्क केला होता आतापर्यंत का संपर्कच केलेला नाही? संपर्क नाही केला माझ्यासोबत. आणि मला फायद्याची काही गरज बी नाही. माझ्या पोटापुरत आहे मला. जेवढी जरांगे पाटलेला प्रॉपर्टी तेवढी आहे माझ्याकडे. भरपूर आहे आपल्या पोटापुरत. एक माहिती अशी समोर येते की तुम्ही आणि मनोज जरांगे पाटील एकत्र पत्रकार परिषद घेणार आहात. यात किती तथ्य आहे? म्हणजे तसं काही बोलवणं आलंय का मनोज जरांगे पाटील? नाही, अनेक तर नाही आलं. अनेक काही आल्यावर बघूच आपण.
हे होते अमोल खुणे. खरं तर कोपर्डी प्रकरण जे होतं त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाव काही महिन्यांपासून सातत्याने येत होतं आणि त्या प्रकरणामध्ये काल काही आरोप केले गेले होते. त्या आरोपांचं खंडन करण्याचं काम अमोल खुणे यांनी केलेलं आहे. खरं तर 4 आरोपी होते, त्यातल्या 3घांनी आरोप केले आणि अमोल खुणे यांनी ते सर्व आरोप जे आहेत ते खोडून टाकलेले आहेत, पुसून टाकलेले आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनाच साथ राहील असं सुद्धा त्यांनी म्हटलं. कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, जालना.